नमस्कार, मी ऐश्वर्या अटवार लोकनिर्धार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे। नवरात्र उत्सव विशेष सिरीजच्या तिसऱ्या भागात आज आपण आलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुधवळे गावातील आई भगवती आणि महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला। शेती प्रधान गाव आणि गावात आहे पेशवेकालीन राजवटीतील आई भगवती मंदिर। जणू राजा महाराजांचाच एक राजवाडा असं मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार। जुन्या काळी मंदिराभोवती जी तटबंदी आहे आजही ती तशीच अभेद्य आहे। मंदिराच्या पाठीमागे मंदिराची एक लहान अशी पाण्याची तळी सुद्धा आहे। आई भगवती मंदिरात दीपावलीचा उत्सव सतत 5 दिवस चालू असतो। गावात एकूण 4 वाडी, तिथे एकूण मिळून 13 देवस्थाने आहेत। एरमवाडीत माता महालक्ष्मीचे मंदिर आहे। एरमवाडी एरमांचे पूर्वज कोल्हापूरचे नाईक काही कारणास्तव बुधवळे ह्या गावी आले आणि स्थायिक झाले। त्यावेळी इथे एरंड नावाच्या झाडांची खूप सारी कुंपणं होती आणि त्यावेळी तिथे त्यांना एक देवीची मूर्ती सापडली आणि तेव्हापासून त्यांचं नाव एरंड कुंपणात देवी सापडली म्हणून एरम असे पडले। महालक्ष्मी मंदिरात फक्त मे महिन्यात सत्यनारायण पूजा केली जाते। त्यावेळी एरम भाऊबंद जिथे असतील तेथून इथे आवर्जून ह्या उत्सवाला उपस्थित राहतात। गावात नवरात्र उत्सव आणि नवरात्रीच्या माळ ह्या गावातील श्रीदेव रामेश्वर मंदिरात करण्याची परंपरा आहे। बोला आई भगवती देवीचा उदो उदो, माता महालक्ष्मीचा उदो उदो। नमस्कार, लोकनिर्धार न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे। सध्या कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी नवरात्र उत्सव हा मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा होत आहे। तर त्यानिमित्ताने अशाच एका आपण कोकणातील गावी आलेलो आहोत, बुधवळे गाव। बुधवळे गावातील एरमवाडी आणि एरमवाडीतील या महालक्ष्मी मंदिरात आपण आता पोहोचलेलो आहोत आणि या मंदिरातील इकडचे जे स्थानिक जे ग्रामस्थ आहेत तर ते एरम बंधू आपल्या समोर आहेत। तर अधिक माहिती या संपूर्ण गावातली आणि त्यांच्या या गावाची मंदिरं आहेत, देवींची मंदिरं आहेत, देवांची मंदिरं आहेत, तर त्याबद्दल अधिक जी माहिती आहे तर यांच्या ज्या काही परंपरा आहेत त्यांच्याविषयी त्यांच्याकडून जाणून घेऊयात। आपलं कुलदैवत जे आहे महालक्ष्मीचं, तर हे महालक्ष्मीचं छान असं मंदिर आहे। ते आजूबाजूला संपूर्ण डोंगर आहे, डोंगराच्या अगदी कुशीमध्ये हे छान असं मंदिर उभारलेलं आहे। या मंदिरामध्ये महालक्ष्मीची मूर्ती सुद्धा आहे आणि बाजूला एक शिवलिंग पण आहे। तर ह्या मंदिराबद्दल थोडक्यात माहिती काय सांगाल? महालक्ष्मीचं मंदिर असं आहे की ती बाजूचं आहे ते शिवलिंग छत्रपाळाची मूर्ती आहे। ती राटेच्या अधीन आहे, ते पाषाण राटेच्या अधीन आहे। आणि महालक्ष्मी जी मूर्ती आहे ती आमची कुलदैवत वैयक्तिक आपल्या वाडी एरम मंडळींची असं तिची आख्या। म्हणजे तुमचे जे पूर्वज तुमचा जो इतिहास आहे तर त्याबद्दल थोडक्यात काय सांगाल? पूर्वीचा इतिहास म्हणजे असा, ते तिकडे नाईक म्हणून तिथे कोल्हापूरला आपले स्थानिक होते। ते किती पिढ्या झाल्या त्या पण आम्हाला माहिती नाही। ते इले ते इकडून तिथे ज्या टायमा गेले तेव्हा त्यांची आख्या आहे ते अशी आहे की ती देवी पण आम्हाला प्रसन्न जाऊन ती तिच्या आमच्या बाजून नेली, त्या आड्यात मिळाली, तिची स्थापना आहे केली। पण कित्येक वर्ष झाली हे आमका पण काय त्याचा गंध नाही, लिखाण पण नाही। देवी म्हणजे इथे आड्यात मिळाली, कुठली झाडं होती म्हणतात, तर त्याबद्दल काय सांगा? एरंड असणार त्याची झाडं होती म्हणून आमचं नाव इथे एरम केला, देवी मिळाली म्हणून। अच्छा, म्हणजे इकडे एरंडाचं जंगल होतं, एरंडाची झाडं आडे होते, जंगल म्हणजे आडे। वय म्हणतात, हा कुंपण। मग त्या कुंपणात संपूर्ण असताना तर ते काही करत असताना देवीची मूर्ती सापडली, पूर्वजांना सापडली आणि मग तुम्ही इकडे स्थायिक झालात। एरंडावरून तुम्हाला जे आडनाव आहे एक खूप अशी छान माहिती तुम्ही ह्या मंदिरात बद्दल दिली आहे। तर ह्या मंदिरात कोणता कार्यक्रम किंवा कोणता उत्सव केला जातो? ह्या मंदिरात आम्ही एक वैयक्तिक वाडीची महापूजा दरवर्षी मे महिन्यात करतो आणि मुंबईवाले जेवढे आमचे असतील तेवढे झाडां त्या दिवशी हजर असतात। त्याशिवाय वेंगुर्ला आहे, हे कोळीप आहे, जेवढे आमच्या इथून गेलेले भावकी आहे ते सर्व इकडे गाड्या भरून वगैरे येतात त्या दिवशी पूजेला। वट्या येऊन आपल्या कुलदैवतेचे भारतात मागील भूमी। नक्कीच काका, म्हणजे ज्यावेळी तुमचे पूर्वज ह्या गावामध्ये आले, ह्या गावामध्ये देवी सापडली, देवीचं मंदिर बांधलं गेलं आणि त्याच्यानंतर जे तुमचे एरम बंधू आहेत, जी भावकी आहे ती आजूबाजूला स्थलांतरित झाली कामानिमित्त, नोकरीधंद्यानिमित्त। आणि त्यानंतर ज्यावेळी ह्या देवीचा उत्सव तुम्ही मे महिन्यामध्ये सार्वजनिक पूजा वगैरे करून करता, तर त्यावेळी
सर्व तुमचे एरम बंधू त्या पूजेसाठी मुंबईपासून कुठे असतील वगैरे पासून जिथे जिथे स्थलांतरित झालेले आहेत तिकडून अवश्य समजतात एवढे येतात उत्सवासाठी इकडे येतात. मग तरी सर्वसाधारण मग त्यावेळी एक किती आसपास माणसं इकडे या उत्सवाला जमा होत असतात? इकडे 400 ते 500 माणसं तरी असतात बाहेरचे वगैरे. त्यावेळी पूजेनिमित्त महाप्रसाद वगैरे सगळा असतो. ह्या सगळ्या गोष्टींचा कार्यक्रम आपल्या माध्यमातून इथे केला जातो. ते दशावतारांचा कार्यक्रम ठेवतो किंवा भजन ठेवतो. त्या निमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा चालू असतं. हो. काका, आपल्या गावात एक भगवती मंदिर आहे आणि ते जवळजवळ 400 वर्षापूर्वीपासूनच, म्हणजे पेशव्यांची जेव्हा कारकीर्द होती तर त्या पेशवे राजवटीपासून ते मंदिर अस्तित्वात आहे. तर त्या मंदिराबद्दल थोडक्यात काय सांगाल? त्या मंदिरामध्ये आमच्या परंपरेनुसार दिवाळीला डिसेंबरची दीपावली होते त्या दिवशी 5 दिवसाचा कार्यक्रम असते. पालखी पूजा, देव वगैरे, दुसऱ्या दिवशी देव, असे नियोजित कार्यक्रम फक्त गावठणात होता. मिलेश्वर भगवतीच्या मंदिरात होता. त्याचप्रमाणे ते जे मंदिर एक 400 वर्ष पुरातन आहे आणि त्या मंदिराच्या बाजूला एक तळी आहे. तर आम्ही असं ऐकून आहोत की त्या तळीचं पण काहीतरी महत्त्व आहे त्या तळीला. तर त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? खामदुरी या दिवशी आपल्या दीपावलीच्या दुसऱ्या दिवशी येतात. त्या दिवशी तिथे सर्व खामदुरी जाऊन आपला स्वच्छता, असे उघड्या वस्त्र न घालता शर्ट बीट तिथे हातपाय धुवून सर्व चांगले होऊन तिथे येऊन नंतरच खामकाठीला हात वगैरे लावतात. अशी आख्यायिका आहे, परंपरा. म्हणजे सुसर्गूत होऊन ते तिथून मंदिरात येतात. नंतर आपण ते त्यानुसार ते खामकाठ्या घेतात. तशीच महापूजा दिवाळी दिवशी होते, बांधतात तिथे मिलेश्वरावर. त्या दिवशी पण तसंच आहे. 12-5 वगैरे सर्व ते ठरल्याप्रमाणे ते तिथे जाऊन एक तळीत जाऊन स्वच्छ आंघोळ वगैरे करून येतात. आपल्या गावामध्ये 12-5 एकूण किती देवस्थान आहेत? 13 देवस्थान आहेत. 13 थाळा, 13 स्थळं आहेत. त्या 13 स्थळांची नावं कशा प्रकारे आहेत? मिलेश्वर भगवती, दुसरा ठाणेश्वर, मूळ पुरुष ठाणेश्वर, तिसरा रामेश्वर मंदिर, इटलादेवी मंदिर, तिकडे हसदोबा मंदिर, कुपलेश्वर, गांगेश्वर मंदिर, त्यांचा विटलादेवी मंदिर, चाळो कुठचा रे, पार्वती पूर्व चाळो, आणि ते ह्याचा दांडेकरांचा ते मार्तशेडीचा अधिकारी, हां, ते बेळेपान असे. आणि आमच्या महालक्ष्मी आणि हे नाही, ह्या मायनेश्वर, हे येरमवाडीतील, ही अशी केळेश्वर, पेटवाडीत केळेश्वर, असे एकूण 13 स्थळं आहेत गावराटीची. आणि जास्त तो उत्सव किंवा जास्त तो कार्यक्रम, जास्त ते परंपरेनुसार चाललेला उत्सव कोणत्या मंदिरात जास्त प्रकारे? मिलेश्वर भगवती. त्या मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमांबद्दल थोडक्यात काही सांगाल का? मिलेश्वर भगवती 5 दिवस दिवाळीची जत्रा भरते. नंतर 5 दिवस रात्रीची पालखी, दुसऱ्या दिवशी दीपावलीच्या दिवशी, दुसऱ्या दिवशी देव कीर्तन, आणि दर दिवशी पालखी 5 दिवस फिरते. श्रावण सोमवारी भजन दर सोमवाराला होते. तिसऱ्या सोमवाराला देव काढतात. अशी परंपरा आहे. जे भगवती मंदिर जे आहे तिथे ते फारच प्राचीन आहे. तर त्या मंदिराची जी पूजा अर्ची आहे ती कोणाच्या माध्यमातून केली जाते? ते पूजा अर्चा त्या काय रे खोतांचं नाव, मिराशी म्हणून खोत आहेत, त्यांच्या हस्ते पूजा होते. आणि एवढं मंदिर अतिशय प्राचीन पद्धतीचं आहे. पण आज जर तिथे आपण पाहिलं असेल तर मंदिरात, म्हणजे जशी इतर मंदिरं आहेत तर त्याप्रमाणे ते जे मंदिर आहे ते थोडंसं असं आपल्या गव्हर्नमेंटकडून असेल किंवा अन्य काही कारणास्तव असतील, परंतु तो थोडंसं दुर्लक्षित झाल्यासारखं झालेलं आहे. तर त्याबद्दल काही कल्पना आहे का? निश्चित सांगता येत नाही. ते वर्षभर थोडे आमची राठी बंद असल्यामुळे थोडा ते दुर्लक्ष झालं आहे तिथे, बाकी तसं काही नाही.
काका, आज आपण ह्या बुधवळे गावामध्ये आहोत आणि या बुधवळे गावामधील जी काही लोकसंख्या आहे किंवा त्याचप्रमाणे ह्या ज्या वाड्या आहेत तिथे, तर आपल्या गावाबद्दल थोडक्यात काय सांगाल? गावातली गावठणवाडी, बुधवळ्या गावची गावठणवाडी, यरमवाडी, पेटवाडी आणि मळेशेत 4च वाड्या आहेत. आणि गावाबद्दल थोडक्यात काय माहिती सांगाल? म्हणजे गाव तर निसर्गाने संपूर्ण मुक्त हस्ताने उधळण केलेला हा सुंदर असा गाव आहे. हो हो. त्यामुळे जसा निसर्गाने उधळण केलेली आहे तशीच गावातली लोकसंख्या सुद्धा एक सुसज्ज असणार आणि एक चांगली लोकसंख्या असेल, चांगल्या मनांची. आणि म्हटलं जातं कोकणात की कोकणातली ही माणसं साधीभोळी असतातच. कोकणातल्या प्रत्येक गोष्टींचा अनुभव सगळ्याच लोकांना येत असतो. तर आपल्या या गावातील स्थानिक लोकांबद्दल काय सांगाल? स्थानिक लोकांबद्दली वैयक्तिक वैयक्तिकच नाही, सगळे आपले मिळून मिसळून असतात सर्व गाव. पाण्याचा प्रश्न आमच्या गावाला मुबलक पाणी आहे, शेतीवाडी करतात उन्हाळी पावसाळी. तसेच गाव पाण्यानं सबळ आहे, नदी वाहतात दोन्ही बाजून. कधी पाण्याचे प्रश्न बुधवळ्यात जाणवत नाही, की पाऊस पाणी मुबलक. म्हणजे हा गाव शेतीप्रधान गाव म्हणायला हरकत नाही. जसं की आता तुम्ही सांगितलं, आपल्या संपूर्ण भारत म्हणजे भारत देशाचं थोडंसं लांब ठेवलं तर आपल्या कोकणपट्ट्यामध्ये जवळजवळ एक सध्या 40% शेती कुठेतरी होताना आपल्याला दिसते आणि 60% शेती आता जवळजवळ म्हणजे विसर्जित झालेली आहे, लोकं करायला बघत नाहीयेत. आणि परंतु आपल्या माकडे वगैरे काय ठेवत नाही, जास्त खादड होते ना, त्यामुळे लोक आता शेती हा दुर्लक्ष करतात. कारण माकडांचा भयंकरच त्रास होतो आहे इथे. नारळ बघूक नको, केळी बघूक नको, कसली काय केला, भैमुख केला, काय केला तरी ती ठेवतच नाही. हा मोठा मोठा प्रश्न गावासमोर आहे. मग आपल्या गावात शेती होते, हे गावातून म्हणजे ज्या आता तुम्ही जे गावाचं वर्णन केलं, ज्या वाडी सांगितलं, त्या वाडीतल्या सगळ्या ठिकाणून होते की इथे सगळ्या ठिकाणीच होते? काही जण म्हणजे शेती करत नाहीत की कमी टक्केवारी आहे शेतीची, की सगळेच जण गावातल्या शेती करतात? नाही, शेती बरेच जण करतात. थोडेफार जास्त खादड होते, खादड होते तिथे थोडं कमी झालं आहे. बाकी शेती 4 वाडीने करतात. 80% लोक जवळजवळ शेती करतात. हो, 80% करतात. 20% उदरनिर्वाह आहे तो शेतीवर व्यवसाय म्हणा, भाजीपाला म्हणा होय, किंवा इतर ज्या गोष्टी आहेत अशा गोष्टीतून. ठीक आहे काका, एक खूप अशी छान माहिती आपण ह्या गावाविषयी दिलीत. भगवती मंदिर जे पेशवेकालीन पुरातन आहे त्याविषयी माहिती दिल्यात. त्याचप्रमाणे आपलं येरम हे जे आडनाव आहे त्याबद्दल तुम्ही आम्हाला माहिती दिलात. त्याचप्रमाणे आपण आपलं जे मुख्य गाव आहे कोल्हापूर, त्यानंतर तुम्ही इकडे स्थायिक झालात, अशी एक सुंदर तुम्ही माहिती दिलात. ह्या सगळ्या दिलेल्या माहितीबद्दल लोकनिर्धार न्यूज चॅनलतर्फे आम्ही तुमचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद.
अशाच कोकणातील देवींचा महिमा जाणून घेण्यासाठी पुन्हा भेटूया नवरात्र उत्सव विशेष सिरीज मध्ये. तोपर्यंत लोकनिर्धार चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.